woman with equality, progress and inclusion. Equality means, when we talk about equality, it doesn't mean that we are talking in terms of physics. Physiologically, men and women are different. Equality means cerebral opportunity. If men get the opportunity to work hard, to be the CEO, then do not question the ability of the woman. The woman can be a mother, can be a housewife, and can also be a CEO. So please proud of being a woman and happy Women's Day to each and all. भारतीय संस्कृति में महिलाओं के सम्मान को हमेशा से ही विशेष महत्व दिया जाता है। भारत में महिला देवी के रूप में पूजी जाती है। एक तरह से किसी भी समृद्ध घर को लक्ष्मी रूप की तरह एक औरत उस घर को ईंट से लेकर मकान बनाती है। सारी खुशियां, सारे गम, सारे आंसू वो ईंट जितनी मजबूत होकर उस घर को संवारती है। आज की नारी सिर्फ घर ही नहीं बल्कि देश की शान भी बन रही है और लगभग हर क्षेत्र में उपलब्धियां प्राप्त कर रही है। You may cut me with your eyes, you may kill me with your hatefulness, but still like air I will rise and I will rise. मैम का पूरा नाम अगर मैं कहूँ तो मनीषा प्रदीप कोटक। उम्र उनकी 69 साल है। इतनी ज्यादा उम्र होने के बावजूद वो मैम हमारे साथ अपना कीमती समय देकर यहाँ मौजूद है। इसके लिए हमें उनको we should be thankful from our heart and we are very thankful to you, ma'am. She is founder and trustee of Anand Vridhashram. She has been awarded with Jesht Seva Bhushan Puraskar by Ministry of Social Justice in the March 2024 year. She is also founder president of Inner Peace Club of Palghar in 1996. She has been ex-secretary of Bhagini Samaj Palghar. She has been a member of Railway Dakshata Samiti, personal services. She has been also giving personal services to the needy students, schools and Anganwadi. She is doing that. She is 69 years old. I think we all should stand up and give a big round of applause to her. Thank you everyone. Along with that, हमारे साथ आज everybody knows, the name needs no introduction at all. Miss Yogita Zawar present है. She is founder of Kamla Group of Companies. She is president of Kamla Group of Companies. Along with that, जो दो योजनाएं जो मैं यहाँ पे स्टार्टिंग में ही एक्चुअली इंट्रोड्यूस करना चाहूँगी क्योंकि बहुत नए फेसेस हैं, कमला मातोश्री योजना एंड कमला कन्यादान योजना। ये जो दो योजनाएं हैं, जिस तरह से मैम वृद्धाश्रम के लिए कर रहे हैं, उसी तरह से हमारी योगिता मैम भी कंप्लीटली इन्वॉल्व है कि कैसे नारी सशक्तिकरण किया जाए, कैसे उनको आगे लाया जाए। तो दो योजनाएं हैं जिसमें हम हर साल वुमेन्स डे के दिन नारी को सम्मानित करते हैं। उनके साथ मिस पलक मैम हमारे साथ प्रेजेंट है। शी इज सेक्रेटरी ऑफ कमला फाउंडेशन ग्रुप एंड अलॉन्ग विद दैट हमारे साथ वर्षा मैम प्रेजेंट है। शी इज वाइफ ऑफ CA of Santosh Baranwal sir. I'd like to invite all our guests, all our chief guests to please come and do this honors. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
सुमेधे सर्वकालेषु सर्वदा. Miss Yogita ma'am to please welcome our guest on our behalf. To please present a memento to Varsha ma'am. मैं मनीषा मैम से थोड़ा रिक्वेस्ट करना चाहूंगी कि प्लीज कुछ दो शब्द बोलकर हमको भी प्रोत्साहित कीजिए. येस. नमस्कार. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. मनापासून खूप छान वाटतं. सगळे बटरफ्लाईज लुक सो गुड. एंड थैंक यू टू योगिता जवर, पलक एंड वर्षा धन्यवाद. अब पहली बार आप सबको मिल रही हूँ. सुना था बहुत लेकिन बहुत अच्छा लगा. एंड व्हाट इज योर नेम? मनीषा. आय नेवर फॉरगेट. खूप छान बोलली. म्हणजे माझं चांगलं बोलली म्हणून नाही पण खूप खूप कॉन्फिडन्सने बोलली. थैंक यू. आय एम व्हेरी हॅपी अँड आय एम ऑलवेज प्राऊड टू बी अ वुमन अँड टू बी विदिन वुमन. महिला शक्ती म्हणजे ते काय फार मोठ्या मोठ्या गोष्टी करायची गरज नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण किती शक्तिशाली आहे. परत परत बोलायची पण गरज नाही आहे आपल्याला, हो की नाही? आपली शक्ती आपल्यामध्ये दिसून येते. पण तरी आपण साजरा करतोय. आणि मी तर म्हणते का महिला दिन फक्त 8 मार्च कशाला, 365 दिवस महिला दिन आहे. हा एक दिवस आपण करतो म्हणजे सगळ्यांना थोडं आठवण करायला, बाबा वी आर देअर, आर एक्झिस्टन्स. काहींना असं असते घरात तेवढी व्हॅल्यू नसते, तर आजच्या दिवशी तरी थोडं रिस्पेक्ट मिळतं. पण महिलांना 365 दिवस आणि प्रत्येक क्षणाला रिस्पेक्ट देण्यासारख्या महिला असतात. हा जन्म मिळालाय ना तर आपण भाग्यशाली आहे म्हणून महिला झाल्यात. हल्ली का माहिती नाही, मुली झाल्या का सगळ्यांना असं त्याचं मुलगी झाली तोंड वाकडं करतात. तरी मी तर फार खुश होते मुलगी झाली म्हणजे. आय एम सो हॅपी का तुमच्या घरात लक्ष्मी आली. मुली 2 झाल्या 3 झाल्या, मुलं नाही झाली तरी हरकत नाही. आणि मी ज्या क्षेत्रात आहे ना तिथे मुलींचंच प्रेम जास्त मिळतं आई वडिलांना. म्हणून मला मुलींवर जास्त, मला मुलगी नाही आहे पण ह्या सगळ्या मुलीच आहेत. आणि तुम्हाला बघून आज खरंच बरं वाटलं. मी आज खूप मोठ्या मोठ्या गोष्टी नाही करणार. मुलीला शिकवा, हे शिकायचंच आहे, हे बेसिक आहे. सगळ्यांना माहिती आहे की मुलींनी शिकलंच पाहिजे, काय फार मोठी गोष्ट नाही आहे. पण शिकताना ते संस्कार पण आले पाहिजे आपल्यात. आणि आपण नेहमी म्हणतो आई एक गुरु आहे, आई हे काय आहे ते आहे. पण सगळं मेन संस्कार आईच देते. म्हणजे तुम्ही पहिल्यापासूनच एक आई बनूनच जन्माला येतात. आपण एक कुंभार आहे. कुंभार मटकं कसं बनवतो ना, शेप, तर आपण शेप देतो. आणि फक्त आपल्या मुलांना नाही, सोसायटीला आपण शेप देतो. जिथे जे प्रॉब्लेम्स येतात, मी वृद्धाश्रमबद्दल पण सांगणार आहे तुम्हाला थोडंसं. पण जे प्रॉब्लेम्स काय येतात, का मुलींमुळे होतात. आणि ही जे छान बोलली सुरुवातीला, इक्वॅलिटी फक्त तुमच्या करिअरसाठी नाही, मुख्य आपली इक्वॅलिटी आपले आई वडील आणि सासू सासरे. दिस इज द मेन इक्वॅलिटी. या दोघांना समान समजा, हे नाही समजत आपण. माझे आई वडील माझे, पण नवऱ्याचे आई वडील आय हॅव नो कन्सर्न. आणि तिथूनच प्रॉब्लेम सुरुवात होतात. त्याच्याही आई वडिलांना तो होत, आई वडील होत म्हणून तुमचा नवरा आलाय, मग त्यांना ती रिस्पेक्ट त्यांना दिलंच पाहिजे. मुलाचं लग्न करतात तेव्हा इतकी स्वप्न असतात त्यांची की माझी सून येईल, मला प्रेम देईल, माझी काळजी घेईल. हल्ली कोणी पायवी चिपकायला नाही सांगत तेवढं, पण मायेचे शब्द मिळतील. कधी आजारी झाले तर विचारतील, ही एक अपेक्षा असते सासूची. आणि आपण तेही नाही केलं तर ते कुठेतरी तो अपेक्षा भंग होतो. आणि ते हे आपलं कर्तव्य आहे का ते आपण पाहिलं पाहिजे. एक छोटीशी गोष्ट आहे तुम्हाला, छोटीशी गोष्ट. हाऊ मच टाइम यू विल गिव्ह मी? Whatever time you want to speak. Time is not the constraint. Yeah, I won't take much time. तुम्हाला रोज थोडी नाही बोलणार आहे मॅडम आम्ही, तर तुम्ही बोला. एक छोटीशी गोष्ट आहे. डोरबेल वाजते, माझा आवाज आजच माझं दुकान उघडलंय, बंद होतं कंप्लीट, बोलवतच नव्हते. डोरबेल वाजते, आतून ती लेडी बाहेर येते तर तिचा नवरा दारातच असतो.
अरे तुझ्यासाठी सरप्राईज आणलंय मी. आणि ती खुश होते एकदम का काय आणलंय आणि मला आय डोंट नो वुमन्स डे काहीतरी आणलं असेल नक्कीच. तो म्हणतो मी आईला घेऊन आलोय, आई आपल्याबरोबर राहणार आहे. तिला आता म्हणजे तिला आपलं प्रेम पाहिजे, तिला म्हणजे ती आपल्याबरोबर राहणार आता. ती थोडी आजारी पण असते तर आपण काळजी घेतली पाहिजे. ते पुढे अजून तो बोले त्याआधी हिचं इतकं बॉम्बार्डिंग सुरू झालं. मला न विचारता तुम्ही आणलं, तुम्ही मला फोन तरी विचारला का, एकदा विचारलं पाहिजे. आईला घेऊन घेतलं तुम्ही, आता परत तिला घेऊन जा. मला होणार नाही, माझ्याकडे वेळ कुठे आहे, तुम्ही प्लीज परत घेऊन जा. आणि सतत इतकं बोलत होती. म्हणजे 2 मिनटं ऐक ना, मी पुढे मला बोलू दे. तुझी आई नाही, तुझी आई आणली, माझी आई आहे. दिस इज बॅड. का असं तुमची त्याची आई का नको? हे आपणच सुरुवात करतो प्रॉब्लेम्स. आणि आपली आईची पण म्हणजे चूक असते. आज तुम्ही पण आया आहे, तुमच्या मुलींना त्याची लग्न लावण्यावर त्या परिवारात इंटरफिअर करू नका. आयांना खूप सवय आहे. थोडं काही झालं का आम्ही आहे परत. कशाला तुम्ही तिला पंख दिले ना, तिला उडते ना, कशाला प्रत्येक वेळेला तिला परत मी त्या संसारात ती रमणार नाही कधी. त्यांना ती आपलं करणारच नाही. एक मुलगी आईला सांगत असते मला आता बरं नाही झालं, तू निघून ये, मी आहे इकडे, तिथे तुला कोणी बघणार नाही. ती म्हणते तुला नुसतं इन्फॉर्म करते, माझी सासू माझ्याजवळ बसलेली आहे, माझी काळजी घेते ती. म्हणजे आई असतो तो एक बीज तेवढं टाकून देतं मनात का तुझी सासू करणार नाही. तर आपण पण आया आहेत तर हे शिकायचं आहे की आपल्या मुलींना चांगली शिकवण द्या. हा एक बेसिक प्रिन्सिपल आहे. फार मोठ्या मोठ्या गोष्टी करायची गरज नाही, पुस्तक वाचायची गरज नाही, काही नाही. इथून सुरू चांगली झाली ना तर सोसायटीमध्ये प्रॉब्लेम्स येणारच नाही. वी आर द रूट्स ऑफ गुड सोसायटी अँड गुड फॅमिली. फॅमिली व्हॅल्यू इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर्वात इम्पॉर्टंट फॅमिली व्हॅल्यू हे आपण चुकतो हवे. आम्ही 2 तुमचे 2, माझ्यासारखे कमी असतील, मी 2 आमचे 50, आमचा फार मोठा परिवार. पण तुम्ही आई वडिलांना तुमच्या घरात अजून कोणी सिनियर सगळ्यांना एकत्र घेऊन राहा आणि ते आशीर्वाद तुम्हाला कसे फळतात तुम्ही बघा. कदाचित त्यावेळेला तुम्हाला होईल की मला हे करावं लागतं, मला एवढी मेहनत, त्यांची काळजी घ्या. काही वर्ष तुमचा खातील तुमचे, पण नंतर जे तुम्हाला आफ्टर इफेक्ट्स आपण म्हणतो हे फार्मास्युटिकल आहे, गोळ्यांचे आफ्टर इफेक्ट्स, तसं सेवेचे आफ्टर इफेक्ट्स तर कळतील. त्याचं फळ तुम्हाला नंतर मिळेल. तुमची पुढच्या पिढीला काय मिळते हे तुम्हाला नंतर कळेल. आता तुम्हाला दिसतं का मला करावं लागतं. डोंट डू दॅट, जस्ट कीप सर्विंग. त्यांना फक्त प्रेम पाहिजे. आज 20 वर्षापूर्वी थोडीशी आश्रमची माहिती देते. 20 वर्षापूर्वी आम्ही सुरुवात केली. मिस्टरांना इच्छा झाली का आपण एक वृद्धाश्रम करू. आम्हाला दोघांना काही माहिती नव्हतं कसं करायचं. वृद्धाश्रम म्हणजे काय, एक आईबाबांची सेवा एवढं डोक्यात होतं. कदाचित ईश्वराने ती प्रेरणा दिली त्यावेळेला. आम्ही निमित्त झालो. घरात होते काही, मी पण पाहिलेलं आमचा काही वृद्धांना त्रास होतो. म्हणजे मला वाईट वाटत होतं, माझ्या आईसाठी मी काय करू शकत नाही. थोडंसं होतं ते सगळं. पण तेव्हा असं वाटलं का अशा खूप असतील त्यांना गरज आहे. आणि आम्ही लगेच त्या गुरूंना विचारलं. ते म्हणाले नाही, तुमची इच्छा झाली म्हणजे ईश्वराची इच्छा आहे, यू स्टार्ट. आणि जागा होती मिस्टरकडे, त्यांनी लगेच डोनेट केली. आश्रम ट्रस्टचं नावे हे करून टाकलं जागा. आणि 4 वृद्धांपासून सुरुवात केली. आम्ही पण आर्थिकरित्या आम्ही पण तेवढे नव्हतो, आमची मुलं अजून सेटल होत होती. पण कसं काय ते सगळी सुरुवात झाली. 2 खोल्या, अगदी लोड बॅकिंग, अगदी विटांनी 2 खोल्या केल्या. त्याचा 4 वृद्ध राहायला आले. घरून त्यांच्यासाठी करून आणायचं, त्यांचे कपडे घरी घेऊन जायचं धुवायला. असं हळूहळू सुरुवात केली. आणि आज आपल्याकडे 22 खोल्या आहेत आणि 55 वृद्ध आहेत. 60 ते 100 वर्षापर्यंत. आणि इतके आनंदाने राहतात. म्हणजे खूप स्ट्रगल झाली पहिली 5 वर्ष अतिशय. पण डिटर्मिनेशन हे आपल्याला शिकायचं आहे. यंग जनरेशनला डिटर्मिनेशन असते का, करायचं आहे. अडचणी येणार, कुठच्याही चांगल्यात अडचणी भरपूर येतात. सोपं नाही आहे. रस्ता खूप खडतर असतो.
किती वेळा पडतो उठतो, लोकांचं ऐकावं लागते, विरोध पत्करतो आपण. नंतर हळूहळू विश्वास येतो लोकांचा का नाही इथे काहीतरी आहे. जेव्हा बघतात की आई बाबा राहायला लागले तोपर्यंत कोणाचा सपोर्ट इतका नाही, पण नंतर जो फ्लो सुरू होतो सपोर्टचा आणि मग असं वाटतं आता तू कर, आम्ही सगळे मागे आहेत. ईश्वर तर आहेच पण सगळ्यांचा सपोर्ट खूप आहे. 5 वर्षानंतर आपल्याकडे 10 झाले, 15 झाले, मग आपण फिजिओथेरपी युनिट आणलं, त्यांच्यासाठी ती केअर घ्यायला लागलो आपण. काही खोल्या वाढवल्या, छोटं किचन होतं त्याच्यातून मोठं किचन केलं, मोठा हॉल केला. त्यांच्यासाठी मेडिकल आपल्या ढवळे हॉस्पिटलची मदत खूप आहे. त्यांनी OPD सुरू केला आठवड्यातून एकदा, कारण ज्या जागेत आम्ही होतो तिथे आधी रस्ते नाही, काही नाही, एवढं चिखलातून जायचं. आजारी झाले का स्ट्रेचरवर उचलून मेन रोडवर ना तिथून गाड्यांमध्ये हॉस्पिटलमध्ये. पाणी नाही, 12 वर्ष पाणी प्यायला नाही मिळालं. RO प्लांट लावला, अनेक अडचणी, CM फाईट केलं आम्ही, तेव्हा आम्हाला पाणी मिळालं. आणि नंतर हळूहळू सगळे फाउंडेशन, सगळे ट्रस्ट, CSR ग्रुप्स हे सगळे पुढे आले. आम्हाला रस्ता चांगला करून दिला, आम्हाला बिल्डिंग चांगलं करून दिलं. 12 खोल्या झाल्यानंतर एक्सटेंड केलं, मोठं किचन, मोठा हॉल. आणि कोविडच्या वेळेला आम्हाला खूप त्रास झाला. 22 जण एका वेळेला पॉझिटिव्ह झाले. इट वॉज अ नाईटमेअर. जेव्हा तो टेस्ट करत होता तेव्हा तो म्हणतो मॅडम माझ्या मशीनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, सगळे पॉझिटिव्ह येत आहेत. त्यांनी स्वतः चेक केलं, म्हटलं मशीन बरोबर एवढे पॉझिटिव्ह, त्याचा स्टाफ पण याच्यात इन्क्लूड थोडेफारच राहिलेले. थोडा वेळ समजलं नाही काय झालं. मला ईश्वरावर श्रद्धा खूप आहे, मी कोणाला घाबरतही नाही, पण 1 सेकंडसाठी थोडंसं वाटलं आता काय करू. कारण त्यावेळेला एक पेशंट कोविडचा झाला की आपण घाबरायचे. तर 22 जणांचं काय करू. बाहेर गेली, कोपऱ्यात जाऊन खूप रडली जोरात फॉर सेकंड्स. आणि मग ईश्वराला प्रार्थना केली, म्हटलं तू बरोबर आहे, मला हिंमत दे. लगेच नगराध्यक्षाला, आपले जिल्हा परिषद डॉक्टरांना फोन केला. आमच्याकडे झालेलं लपवलं नाही, कारण लपवून काय फायदा, जे आहे ते आहे. मीडियाने केलं, कव्हर तर केलं, आता झालेलं आहे आमच्याकडे. पण ते झाल्यानंतर मी एक त्यांना कंडिशन दिली का मी त्यांना इथून बाहेर पाठवणार नाही, क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवणार नाही. आमचं हेच क्वारंटाईन सेंटर, आम्ही इथेच काळजी घेऊ. आणि प्रत्येक खोलीमध्ये जसे दोघं राहतात आपल्याकडे आत्ताही, तसेच त्यांना सगळ्यांना ठेवलं. 2-3 जे ओके होते त्यांना वेगळ्या खोलीत ठेवलं, बाकी हे सगळं एकत्र. आणि माझ्या स्टाफनी त्यावेळेला जी सेवा दिली आहे, जे नेगेटिव्ह होते त्यांनी पण उचलून त्यांना CT स्कॅनसाठी घेऊन जा, हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. हॉस्पिटलमधून फोन आला, मॅडम आम्हाला कळलेलं आहे, तुम्ही काळजी नको करू, जेवढे पाहिजे तेवढे बॅड्स अरेंज करून देऊ. निऑनमधून आला, आम्ही तुम्हाला ऑक्सिजन सप्लाय करू. डोनर्स म्हणाले आम्ही आर्थिकरित्या तुमचा बरोबर आहे, तुम्हाला खाणं पिणं दे पाहिजे. काही लोकांनी 15 दिवस कंटिन्यू जेवण पाठवलं, सकाळचा नाश्ता घरगुती पाठवलं. हे असं ती वेळ अशी निघून गेली की आम्हाला कळलं पण नाही. काही चांगलं कार्य करताना तुमच्या मागे खूप लोक असतात. आपल्याला असं वाटतं आपण पण मागे वळून बघा, सगळे तुमचा बरोबर आहे. यू जस्ट कीप डुईंग. Just think, I have to do this, I have to take care, I have to reach to this goal, and you are there. सपोर्ट भरपूर मिळतो तुम्हाला. एका महिन्यात ऑलमोस्ट सगळं, म्हणजे आम्ही त्यांचं बाळणपणच केलं. सकाळी बदामाचा शिरा, काय जे देता येईल सगळं दिलं आणि व्यवस्थित. त्यातून 6 जण गेले जे अगदीच क्रिटिकल होते. वी लॉस दॅम, पण ॲटलिस्ट हे सगळे कव्हर झाले. त्यावेळेला असं वाटलं एक नर्सिंग वॉर्ड पण पाहिजे. प्रत्येक वेळेला हॉस्पिटलवर डिपेंड नको. नर्सिंग वॉर्डचं आम्ही एस्टिमेट काढला 75 लाख. आता एवढं तर आश्रमची कंडिशन नाही, 1-2 लाख आम्ही काढू. आम्ही आमच्या कमिटी मेंबरशी बोललो, तिने तिचं सासऱ्यांशी सगळ्यांशी बोलले. PD लाईट फेविकॉल आहे बॉम्बेचे, त्यांच्याशी बोलले. ते म्हणाले कुठे मागू नका, आम्हीच स्पॉन्सर करू 75 लाख. विश्वास आहे, त्याला काळजी, त्याला करायचं नाही. ते एक फॅमिली कधी इतकं पटकन असं फोनवर तर शक्यच नाही. आम्ही रोटरी इनरव्हीलमध्ये 1000-5000 साठी फिरतो एक दुकानात. फंडरेजिंग मॅडमला माहिती आहे ही सगळी कामं फंडरेजिंग कशी होतात हे असं. आणि तो नर्सिंग वॉर्ड झाला 15 बेडचा, आज 18 बेडचा झाला आणि इतका फुल आहे. आणि इतकी छान सेवा दिली जाते आमचा नर्सिंग स्टाफ करून की एका वर्षात पॅरालिटिक पेशंट चांगले होतात. त्यांना फक्त काळजी पाहिजे, व्यवस्थित तुम्ही काळजी, खाणं पिणं द्या, दे आर फाईन.
सक्सेस स्टोरीज इतक्या आहेत आपल्याकडे की अगदी कोमामध्ये आलेले आता फिर डान्स करते. दिस इज वॉट. त्यांना तुमचं प्रेम पाहिजे फक्त. आणि आमच्याकडे एकच कंडिशन आहे, पास्ट विसरून जा, सगळं गेटचा बाहेर सोडून या. कुठून आले, का आले, काय झालं, आम्ही पण तुम्हाला विचारणार नाही. आणि येणाऱ्या व्हिजिटर्सला पण आमची स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन की तुम्ही पास्ट विचारू नका. आम्ही त्याच्यातून त्यांना बाहेर काढतो. परत त्यांना तिथे नका नेऊ. परत त्या विचारात प्रत्येकाची स्टोरी आहे, तेव्हाच येतात. कोणी हौशी येत नाही. काही येतात जे रिटायर्ड आहेत, पेन्शनर्स आहेत, ते येतात कारण एका एज ग्रुपमध्ये राहायची मजा असते. आपल्याकडे आठवड्यातून 3दा योगा असतो, 6 दिवस फिजिओथेरपी दिली जाते. सेंट जॉन इज असोसिएट फ्रॉम लास्ट 15 years, व्हेरी क्लोज टू सेंट जॉन. ही मुलं येत असतात व्हिजिटला. कोरिओग्राफर येते, त्यांना डान्स शिकवते सगळ्यांना. अगदी 87-88चे स्टेज परफॉर्म करतात, लावण्या करतात. मुंबईच्या प्रत्येक ऑडिटोरियममध्ये आम्ही परफॉर्म केलेला आहे. 15-20 जणांचे आम्ही बस भरून जातो, छान परफॉर्म करून येतो. एज इज अ काउंट. आपण त्यांना सांगतो घरात पण, बस झालं, म्हातारी झाली, कोपऱ्यात बस, आता काही डिमांड करायचं नाही, आयुष्यभर खाल्लंय तू. मी म्हणते आता उठ, 60ची झाली ना, आता तुझा सूर्योदय आहे, आता तू मस्त जग, एकदम आता उडायला शिक, काही जबाबदारी नाही, तुला काय पाहिजे बोल, वी आर देअर टू सर्व. आणि मी काय देणारी आहे, ही इज देअर. सगळ्यांकडून सगळं येत आहे आणि ते खूप मजा करतात. त्यांना दात नाही आहे पण पाणीपुरी सगळ्यांना आवडते. त्यांना जे आवडते आम्ही देतो. आम्ही तीर्थक्षेत्री घेऊन जातो त्यांना, सोमनाथ, द्वारका, पंढरपूर, तुळजापूर, बॉम्बे दर्शन केलं, शिर्डी, त्र्यंबकेश्वर तर जवळच आहे. वॉकर आणि व्हीलचेअरवाल्यांना पण घेऊन जातो आणि छान दर्शन घेऊन येतात. हे सगळं मुलांनी केलं पाहिजे. ठीक आहे, त्यांचा नशिबात नाही आहे, पण ह्यांचे तर तो अधिकार आहे ना, आपल्या आईवडिलांचा तो अधिकार आहे, तो कशाला आपण घ्यायचा. दे हॅव राईट टू लिव्ह नाईसली, सो वाय शुड वी डिप्राइव्ह दॅम. त्यांना ते मिळालंच पाहिजे. आणि खूप मस्त जातात, कधी कोणाचं डोकंही दुखत नाही. आम्ही 5-5 दिवसाची टूर करतो, रॉयली जाऊन येतो. आणि छान हॉटेल बुकिंग, असं नाही का एखाद्या धर्मशाळेत टाकलं, व्यवस्थित त्यांचं जेवणाचं पण अगदी हायजीन बघतो आम्ही, बेस्ट क्वालिटी. कधी कधी लोकांना कसं आहे, मेंटॅलिटी असते, आश्रम में देना है ना तो वो चावल दे दो, वो गेहूँ अलग दे दो, बोला आप नहीं देंगे तो भी चलेगा, प्यार से बात करो, लेकिन अच्छे चावल, अच्छे गेहूँ, तेल अच्छा आहे. आपले आई वडील आहेत, त्यांना चांगलं द्या, क्वालिटीमध्ये बार्गेन करत नका. तुम्हाला 50 किलो द्यायचं असेल तर 5च किलो द्या, पण चांगलं द्या. आहेत भावना लोकांच्या, खूप छान आहे, नो डाऊट. आज सगळे दाता आहेत म्हणून आम्ही आहेत, आमची काय कॅपॅसिटी, आमची काही हैसियत नाही, सगळे आहेत म्हणून होत. पण एक कंडिशन ठेवावी लागते. मॅडम जुने कपडे फार आहेत, देऊ का, म्हटलं नाही, माझ्या आईवडिलांना तुम्ही नका देऊ, त्यांच्याकडे भरपूर कपडे येतात, 2 कपड्यांनीशी येतात, सगळ्यांचे कपाट ओव्हरफ्लो होत आहेत. इतकं मिळतं त्यांना. त्यांना पिक्चरला नेतो, नाटक बघायला नेलं, 2 पिक्चर दाखवले माझ्या, रिसॉर्टमध्ये घेऊन, नुसतं देव नाही, रिसॉर्टमध्ये घेऊन जातो त्यांना. 2 दिवस खूप मजा करते सगळी. त्यांना हे आयुष्य त्या फक्त मजेत राहायचं आणि हेल्दी राहायचं. आधार येणार, वय आहे, आधार तर येणारच, हे दुखते ते दुखते सगळं चालूच राहणार. आणि मी जशी मध्ये गेली सकली का माझ्याकडे लागली, मला ना हे दुखते, आज इकडे दुखते. माझी मुलंच आहेत म्हणजे मी त्यांच्यापेक्षा लहान आहे, पण त्यांना असं आमची प्रत्येक जण काही ना काही कंप्लेंट घेऊन येते, किंवा हिने असं केलं, तिने माझ्याबरोबर असं केलं, रात्री 10 वाजता फोन येतो, बघा ना ही अशी करते. ही मजा असते. इफ यू एन्जॉय इट तर बरं वाटतं. तुम्ही चिडचिड केली तर मग तुम्हाला तो कंटाळा येणार. तर आई वडिलांवर चिडचिड कधी करू नका. जस्ट लव्ह दॅम, जस्ट लव्ह दॅम. सगळे म्हणतात आनंद वृद्धाश्रममध्ये एवढा आनंद का, म्हटलं ज्या घरात एक आई वडील आनंदी असले ना आणि खुश असले तर त्या घरात आनंद आणि बरकत असते. माझ्याकडे ते एवढे आई वडील खुश आहेत, मग त्या जागेमध्ये आनंद स्वर्गच आहे. ते गमतीने सगळे म्हणतात आम्ही सगळे स्वर्गवासी आहे, आम्ही स्वर्गात राहतो. इतके आज आमचा खूप छान कार्यक्रम झाला, सकाळी खूप छान बोलल्या सगळ्या, इतका उत्साह आहे त्यामुळे. तुम्ही सगळे या मॅडम, सगळ्यांना घेऊन या एकदा, छान असं गेट टुगेदर करून. माझं नाही, तुम्ही त्यांचं ऐका, तुम्ही तिथून भरपूर काही घेऊन या.
सिनियर सिटीजन म्हणजे इट्स अ ट्रेजर हंट. गुगल आहे, गुगल. तुम्ही गुगल शोधतात ना, काही पाहिजे तर तुमच्या घरात जे सिनियर आहेत ते आर गुगल फॉर यू. आज त्या एनिथिंग तुम्हाला त्याचं कुठचंही उत्तर मिळेल ते एवढं त्यांच्याकडे असतं, पण आपण त्यांना किंमत देत नाही. दे हॅव लॉट्स ऑफ नॉलेज. तुम्ही त्याची किंमत करा. मी खूप बोलली, मला हा विषय मला खूप जवळचा आहे, म्हणजे मी नेहमी सांगते. आणि तुम्ही सगळ्या महिला मुली सगळ्या पाहिल्या म्हणून एक इच्छा झाली की आई वडिलांना व्हॅल्यू करा. दिस इज द बेस्ट फॅमिली व्हॅल्यू. आणि त्याच्यामुळे ना तुमचं नवरा बायकोंचं प्रेम पण चांगलं राहील, त्यालाही बरं वाटेल का नाही शी इज इक्वल टू बोथ. ही एक बेसिक आहे. ते कुणालाही काही ठिकाणी सासूचा स्वभाव असतो, मी असं नाही म्हणत का सगळं सांगते, पण ठीक आहे ना. आपण पण लहान असताना त्रास दिलेला ना, तसं कधी एखादी असते. थोडं मॅनेज करून घ्या, कधी थोडंसं सहन पण करून घ्या. थोडं भरपूर सहनही करावं लागते बायकांना. आपल्यासारखा सहनशील कोणीच नाही. ती देवाने तुम्हाला वेगळी शक्ती दिलेली आहे, ती आपल्याला दिली आहे, ती पुरुषांना नाही दिली. पण पुरुष आहे म्हणून आपण आहे, त्यांना नकारता पण नाही. आज मी नेहमी म्हणते का मुलांना थोडंसं काही जरा ठेस लागली ना तर आई ग म्हणणार, पण मोठं नुकसान झालं ना, अरे बाप रे, तेव्हा बाप आठवतो. कारण माहिती आहे का तेव्हा बाप पाहिजे. छोटंसं काय लागलं गेलं आई आहे, म्हणजे बापाची व्हॅल्यू पण जास्त आहे, पण त्याच्या किंमत होत नाही. सो गिव्ह रिस्पेक्ट टू इच अँड एव्हरी पर्सन ऑफ युअर फॅमिली. आजूबाजूला कुठे होत असेल, त्रास होत असेल तर तेही तुम्ही प्रयत्न करा की थोडं त्यांना चेंजेस आणा. हळूहळू सोसायटी बदलली तर वृद्धाश्रमची गरज लागणार नाही. आमचा एक वेगळा आहे, तो हॉस्टेल आहे, वृद्धाश्रम नाहीच आहे. सिनियर सिटीजनचं हॉस्टेल आहे ते, आणि त्या नेत्रपाडे राहतात. पण इतर तुम्ही बघाल तर ती खूप परिस्थिती वाईट असते. अशा ठिकाणी नाही गेलं पाहिजे आपल्या आईबाबांनी. दे हॅव राईट टू लिव्ह विथ डिग्निटी. ती डिग्निटी तुम्ही मेंटेन करा. आणि थँक्यू मॅडम, थँक्यू सर. खूप बरं वाटलं दोघींना. आपण सो स्मार्ट, मस्त वाटलं. ॲज अ प्रेसिडेंट इतके छान कार्य करतात ना. आय लाईक कमला फाउंडेशन, ब्युटिफुल. आणि खास महिलांसाठी करतात. सो यू विल गो अ लॉंग वे. कामं तर भरपूर आहेत, करणारे पाहिजे. आपल्या समाजात काम खूप आहे. अशा महिला खूप पुढे आल्या ना. नुसतं बिझनेस म्हणून नाही करत, त्यांना तुमच्यासाठीही काही करायचं आहे. आणि वर्षा मॅडम त्यांचा 83मध्ये आत्ताच वर्षभर झालं ओळख झालं. छान व्यक्तिमत्व आहे. ही अशी माणसं माझ्याबरोबर जोडली गेली बिकॉज ऑफ आनंद वृद्धाश्रम, नाही तर मला कोणी ओळखलंही नसतं. पण बघून खूप बरं वाटलं. या बी फार्म, आय एम सो हॅपी, आय एम सो प्राऊड ऑफ यू. सरांना पण भेटायचं आहे, माझी अजून भेट झाली नाही आजपर्यंत. या मुली खास त्या दिवशी इन्व्हिटेशन घेऊन आल्या माझ्यासाठी. थँक्यू सो मच अँड थँक्स टू ऑल ऑफ यू. सगळ्यांना मी आमंत्रण देते वृद्धाश्रमला नक्की या. एक पुस्तक पण छापलेलं आहे, आज आणायला खूप गडबड होती. या सगळ्यांसाठी मी पाठवेन सरांकडे. मराठी आणि इंग्लिश आहे. वटवृक्ष, मायेचा वटवृक्ष. छोटंसं रोपटं जे लावलं होतं त्याचं आता वटवृक्ष झालंय. ते तुम्ही अवश्य वाचा आणि जितका प्रचार करता येईल आश्रमचा. आज मी आहे, उद्या नसली तरी आनंद बंद नाही पडणार, तर जितका प्रचार करता येईल तितका करा. लोकांचे हात जोडले जातात तितकं ते फायदा. आता आम्ही अजून नवीन सॉरी ते सांगायचं राहिलंय, आता अजून 7 मजली बांधतोय आपण, कारण हे पूर्ण झालंय इथे आता जागा. आणि इन्क्वायरी आहे, जागा ऑलरेडी आहे. ते 3 फ्लोर प्रीमियम करणार आहे, कारण अशी लोक आहेत त्यांच्याकडे पैसे, त्यांना AC TV हे सगळं खोलीमध्ये पाहिजे. आत्ता जे आश्रम आहे तिथे आम्ही सगळ्यांना इक्वल ट्रीटमेंट देतो. कोणाकडे पैसा नसला आणि दुसऱ्याकडे आहे तर ते वाईट वाटतं का मी देत नाही म्हणून माझा खोलीत TV नाही, म्हणून तिथे सगळ्यांना एक सारखं असतं, फक्त एक कॉमन TV असतो. पण इथे 3 फ्लोर आहे जिथे खोल्या प्रीमियम देणार, 3 फ्लोर सबसिडी असणार. तो प्रोजेक्ट आता सुरू होतोय. ते सगळ्यांचं सहकार्य लागेल, मिळणारच आहे, कारण मला विश्वास आहे. मला ते बिल्डिंग उभं झालेलं दिसतंय ऑलरेडी, तो विश्वास आहे ईश्वरावर. थँक्यू सो मच. आजच्या या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख अतिथी आदरणीय मनीषा कोटक मॅडम, इतर मान्यवर आणि या सभागृहात उपस्थित माझ्या प्रिय भगिनींना माझा सप्रेम नमस्कार.
सर्वप्रथम आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाची थीम ऍक्सलरेट ऍक्शन ठेवलेली आहे आणि याच विचाराच्या अनुषंगाने आपण आज विचार मंथन करणार आहोत. आजचा दिवस केवळ उत्सव साजरा करण्याचा नाही, तर महिलांच्या संघर्षाला, कर्तृत्वाला, योगदानाला सन्मान देण्याचा दिवस आहे. स्त्री शक्ती ही समाजाचा आधारस्तंभ कशी, यावर माझे विचार मांडते. स्त्री ही केवळ नात्यात गुंतलेली एक व्यक्ती नसून ती समाजाचा खरा आधारस्तंभ आहे. ती आई आहे, मुलगी आहे, पत्नी आहे, बहीण आहे आणि त्यासोबतच ती एक जबाबदार नागरिक सुद्धा आहे. ती डॉक्टर आहे, शिक्षिका आहे, समाजसेविका आहे, वैज्ञानिक आहे, उद्योजक आहे, पोलीस आहे, सैनिक आहे. अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपली ओळख निर्माण करणारी एक प्रेरणास्रोत आहे. आज आपण सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, कल्पना चावला, अहिल्याबाई होळकर अशा अनेक महिलांना स्मरतो, ज्यांनी आपल्या पराक्रमाने, मेहनतीने समाजाला नवीन दिशा दिली. त्यांनी स्वतःच्या उदाहरणाने दाखवून दिले की स्त्री केवळ गृहिणीच नाही, तर ती एक सक्षम, स्वाभिमानी व्यक्तीही आहे व ती आपल्या कर्तृत्वाने, पारित्र्याने समाजात सकारात्मक, शाश्वत बदल घडवून आणू शकते. असे असताना महिला सशक्तीकरणाची गरज का भासते, ऍक्सलरेट ऍक्शन का बोलावे लागते, यावर माझे विचार मांडते. जरी आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असलो तरी आजही महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शिक्षणाची कमतरता, समान वेतनाचा अभाव, सामाजिक बंधने, घरगुती हिंसा याच अडथळ्यांवर मात करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. महिलांचे सशक्तीकरण म्हणजे केवळ त्यांना सहानुभूती दाखवणे नव्हे, तर त्यांना समान किंबहुना विशेष संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांचे हक्क सुनिश्चित करणे होय. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपली भूमिका निभावली पाहिजे. महिलांच्या प्रगतीसाठी केवळ महिलांनीच नव्हे, तर संपूर्ण समाजाने एकत्र येऊन पुढाकार घ्यायला हवा. प्रत्येक पुरुषाने, कुटुंबातील प्रत्येकाने तसेच संस्थांनी सुद्धा महिलांना प्रोत्साहन द्यायला हवे. तुम्हा सर्वांना मनापासून सांगू इच्छिते, जगात तुमचं स्थान निर्माण करण्यासाठी कोणतीही वेळ उशिरा झालेली नसते. एकच गोष्ट चांगली शिका, सातत्याने तीच गोष्ट करत राहा, त्यात पारंगत व्हा, सर्वोत्तम बना. तुम्ही जे काही करत असाल त्यात तुमचं संपूर्ण सामर्थ्य टाका, त्यावर विश्वास ठेवा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. शेवटी जाता जाता सांगू इच्छिते, जिथे स्त्री समर्थ आहे तिथे समाज प्रगत आहे. एवढं बोलून मी माझ्या शब्दांना विराम देते. माझ्या निमंत्रणाचा मान ठेवून आपण सर्वांनी अगत्याने उपस्थित राहिले यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम. Good afternoon to one and all. Respected Chief Guest, Manisha Kotak Madam, and my dear ladies on and off the dais. Today, as we come together to celebrate International Women's Day 2025, we are reminded of powerful theme, Accelerate Action. It is a call to all of us, individuals, communities and organizations to speed up our commitment to gender equality.
and break down the barriers that still hold women and girls back. While we have made immense progress over the years, the pace of change remains very slow. We need to move beyond simply acknowledging challenges. We must act decisively, act urgently. From closing the gender pay gap to ensuring access to healthcare and education for all, there are countless opportunities for us to accelerate change. Let us remember that countless mothers, daughters, sisters are still fighting for the voices to be heard, for the rights to be protected, and for the opportunities to be limitless. It's time that we now move from action to intention to action. Accelerating action means that we must challenge outdated systems, embrace inclusive leadership, and push for policies that enable women and girls to thrive. Though road may be long, but it is a road which we must walk with urgency, courage, and determination. The power to create change lies within each one of us, and it's time for all of us to take action for equality, for justice, and for a future where every woman's potential is realized. Lastly, I would like to add that empowered women empower the world. She believed she could, so she did. Thank you and have a wonderful evening ahead. I would like to request Yogita ma'am to please present a memento to Miss Manisha ma'am on our behalf. All of us to please proceed for cake cutting ceremony, and henceforth we will start. क्रीमी आ गया आपके पास पहले बेटी It's my honor. Bless you. God bless you. Yes. We will first distribute the mementos regarding Kamla Matoshri Yojana and Kamla Kanyadan Yojana. Thank you so much, ma'am. हो सदके मैं जावा मेरी दिल जानिया मैं शीश झुकावा मेरी दिल जानिया तेरे नाम जो कर जावा कम है वो तू सारे जहां से प्यारी मेरे भारत की बेटी है सारे जहां पे भारी मेरे भारत की बेटी दिल जान है शान हमारी मेरे भारत की बेटी जीती रहो जीतती रहो जो तेरे नैनों से टपके हर आंसू है अपना जो तेरे होठों पे ठहरे वो गीत अब अपना जो सीना तान के तू चल दे उठता है सर अपना जा जी ले अपनी जिंदड़ी सर पर हाथ है अपना तेरा जो भी है सपना अब जिम्मा है अपना सपने सच करने की तेरी बारी ओ, तू सारे जहां से प्यारी मेरे भारत की बेटी है सारे जहां पे भारी
मेरे भारत